श्रीपाद श्री वल्लभ चरितामृतसार अध्याय 48 विचित्रपुरीचा वृत्तांत. शंकर भट्ट दुपारपर्यंत चालल्यानंतर एक लहानसे गाव लागले. ते गिरिजनाचे गाव होते. त्यात एक सुद्धा ब्राह्मणाचे घर नव्हते. शंकर भट्टांना तर भुकेने व्याकुल केले होते. त्या गावातील एका वृद्ध गृहस्थाने शंकर भट्टास थोडा मध आणि फळे आणून दिली. ती फळे खाणार इतक्यात एक कावळा त्यांच्या डोक्यावर येऊन बसला आणि चोचीने डोक्यास इजा करू लागला. त्यांनी त्याला हाकलण्याचा प्रयत्न केला, परंतु तो व्यर्थ झाला. अजून 4-5 कावळे उडून आले आणि ते शंकर भट्टांच्या हातावर खांद्यावर बसून इजा करू लागले. त्यावेळी ती फळे आणि मध तेथेच टाकून शंकर भट्टाने तेथून पळ काढला. कावळ्यांनी केलेल्या जखमांनी त्याचे सर्व शरीर रक्तबंबाळ झाले होते. कावळे त्यांच्यासारखा पाठलाग करीतच होते. त्यांनी मनोमनी श्रीपाद प्रभूंची या संकटापासून सुटका करण्याची प्रार्थना केली. थोडे अंतरावर एक औदुंबराचे झाड दिसले. त्या झाडाखाली शंकर भट्ट विश्रांतीसाठी बसले. त्याचवेळी त्यांना जाणवले की त्यांच्या शरीरातून एक प्रकारचा दुर्गंध येत आहे. त्या वासामुळे जवळपासच्या वारुळातून साप बाहेर आले आणि त्यांनी शंकर भट्टास दंश करण्यास प्रारंभ केला. सापाच्या विषामुळे ते मृतप्राय झाले. त्यांच्या तोंडातून फेस येऊ लागला. हृदयाचे ठोके मंदगतीने पडू लागले होते. त्याचवेळी एका धोबी धुतलेले कपडे आपल्या गाढवावर लादून घरी घेऊन जात होता. त्याने शंकर भट्टाची दयनीय अवस्था पाहिली आणि दयाद्र बुद्धीने त्यांना गाढवावर बसून त्या गावातील वैद्याकडे नेले. त्याने काही मुळ्याचा रस काढून जखमेवर लावला. सर्पदंश झालेल्या जागी पिंपळाची पाने बांधली आणि कोवळ्या पानाचा रस काढून जखमेवर लावला. तसेच कानात पिंपळाच्या पानाचे देठ ठेवले. विष जसे जसे उतरू लागले तसे तसे शंकर भट्ट असहाय्य वेदनेने ओरडू लागले. विष पूर्णपणे उतरून गेल्यावर त्यांना बरे वाटले. ती रात्र त्यांनी त्या वैद्याच्या घरीच काढली. तो वैद्य श्री दत्तप्रभूचा भक्त होता. त्याने आपल्या कुटुंबियासह रात्रीचे समय श्री दत्तप्रभूंचे भजन सुस्वरात गायले. भजनाचा कार्यक्रम संपल्यावर तो वैद्य शंकर भट्टास म्हणाला, माझे नाव वल्लभदास आहे. मी चर्मकारांचा वैद्य आहे. मी जाणतो की तुम्ही श्रीपाद श्री वल्लभांच्या दर्शनास निघाला आहेत. तुम्हाला कावळ्याकडून त्रास झाला व सर्पदंश का झाला ते सुद्धा मला माहीत आहे. आपले नाव शंकर भट्ट आहेत ते मी जाणतो. वल्लभदासाचे ते वक्तव्य ऐकून शंकर भट्ट अवाकच झाले. वल्लभदास पुढे म्हणाले, हे कावळे ते सर्प पूर्वजन्मीचे पिठापुरम येथील महाअहंकारी पंडित होते. त्यांनी श्रीपाद प्रभूंचे सत्यस्वरूप न जाणता अहंकाराने त्यांचा विरोधच केला होता. त्यांनी तुझे रक्त चाखल्याने त्यांना उत्तम गती मिळाली. वल्लभदास पुढे म्हणाले, शंकर भट्टा, तू लहान असताना विष्णुमूर्तीचे ध्यान श्लोकाचे पठण करीत होतास. त्यावेळी तू विनोदाने एका श्लोकाचा चूक अर्थ आपल्या मित्रांना सांगत होतास. तो श्लोक असा होता, शुक्लांबरधरं विष्णुं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत सर्व विघ्नोपशांतये. याचा विनोदार्थ केलेला अर्थ श्री दत्तप्रभूंना आवडला नाही. त्यांची शिक्षा म्हणून तुला धोबी लोकांनी गाढवावर बसवून आणले. तुझी अशी दुर्गती करण्यामार्गे श्रीपाद प्रभूंचा विनोदाबरोबर तुला काही पाठ शिकवून तुझ्यातील अहंकार दूर करण्याचा मानस होता. त्या दयाघन प्रभूची प्रत्येक क्षणी आपल्यावर दृष्टी असते, ही गोष्ट ध्यानात असू दे. हा हितोपदेश ऐकून शंकर भट्ट कृतकृत्य झाले. त्यांच्यातील ब्राह्मण असल्यास अहंकार पूर्णपणे नाहीसा झाला होता. त्यांनी वल्लभदासाच्या घरचा पाहुणाचार 2-4 दिवस घेऊन तेथून चिदंबर क्षेत्री जाण्यास प्रयाण केले. मार्गात त्यांना विचित्रपूर नावाचे एक गाव लागले. नावाप्रमाणेच तेथील राजा विचित्र वर्तन करणारा होता. त्याचा मुलगा मुका होता. त्या राजास वाटत होते की ब्राह्मणांनी लोप भूयिष्ठ नावाचा यज्ञ केल्यामुळे त्यांचा मुलगा मुका झाला. या कारणाने तो ब्राह्मणाचा अपमान करून त्यांना गाढवावर बसवून त्याची मिरवणूक काढीत असे. शंकर भट्ट मार्गक्रमण करीत असताना राजाच्या शिपायांनी त्यांना, तुम्ही ब्राह्मण आहात काय, असा प्रश्न विचारला. शंकर भट्टाने होकारार्थी मान हलवली.
त्यावेळी तो सैनिक म्हणाला, आमच्या महाराजांनी तुम्हाला बोलविले आहे. आग्रहाचे आमंत्रण आहे. आपण आमच्याबरोबर चलावे. शंकरभट घोड्यावर बसून थोड्याच वेळात राजदरबारात राजासमोर उभा राहिले. त्यांनी मनोमन श्रीपाद प्रभूचे स्मरण करून अंतर्गात नामस्मरण सुरू केले. राजाने शंकरभट्टास प्रश्न विचारला, तेवढ्यास एवढे तर एवढ्याला किती? शंकरभट्टाने निश्चयात्मक रीतीने उत्तर दिले, एवढ्याला एवढेच. या उत्तराने राजाला आनंद झाला आणि तो म्हणाला, महात्मन, आपण मोठे पंडित आहात. आपल्या दर्शनाने मी धन्य झालो. दुसरा प्रश्न मूक भाषेसंबंधी होता. राजगुरूंनी शंकरभट्टास 2 बोटे दाखविली आणि खोडेनेच 1 का 2 असे विचारले. शंकरभट्टास वाटले की ते एकटेच आले आहेत का सोबत कोणी आहे असा प्रश्नाचा भाव आहे. त्यांनी 1 बोट दाखवून आपण एकटेच आलो आहोत असे कळविण्याचा प्रयत्न केला. यानंतर राजगुरूंनी 3 बोटे दाखवली. 3 संख्या पाहता शंकरभट्टास श्री दत्तप्रभूची त्रिमूर्ती आठवली. त्यांना वाटले, राजगुरू तुम्ही भक्त आहात काय असे विचारित आहेत. त्यांनी आपली मूठ बंद करून सांगण्याचा प्रयत्न केला की भक्ती ही गुप्त असावी. यानंतर राजगुरूंनी मिठाईचे भांडारत देत असल्याचा आविर्भाव केला. शंकरभट्टाने ते नाकारले आणि स्वतः जवळ असलेले पुरुचुंडीतील पोहे काढून दाखविले. त्याचा भाव असा होता की त्यांना मिठाईपेक्षा पोहेच अधिक प्रिय आहेत. शंकरभट्टाच्या समर्पक उत्तराने राजगुरू प्रसन्न झाले आणि तो राजास म्हणाले, महाराज, हा मुक्याचा भाषेचा सुद्धा फार मोठा पंडित आहे. अशा प्रकारे शंकरभट्ट 2 परीक्षेत सफल झाले होते. आता 3री परीक्षा शंकरभट्टास भेडसावीत होती. त्याने श्रीपाद प्रभूंची अतिश्रद्धेने मनोमन प्रार्थना केली. राजगुरूंनी सांगितले, रुद्राभिषेकातील चमकमधील श्लोक वाचून त्याचा अर्थ सांगा. शंकरभट्टाने श्रीपाद प्रभूचे ध्यान करून एक श्लोक वाचला आणि त्याचा अर्थ सांगितला. तो असा होता, एकाचमे म्हणजे 1, तिस्रश्मे म्हणजे एकाला 3 जोडले असता 4 होतात आणि त्याचे वर्गमूळ 2 येते. पंचचमे म्हणजे 4त 5 मिसळले असता 9 होतात आणि त्याचे वर्गमूळ 3 येते. सप्तचमे वर आलेल्या 9 संख्यात 7 मिसळल्यास 16 येतात आणि त्याचे वर्गमूळ 4 येते. नवचमे म्हणजे वरील 16 संख्येत 9 मिसळले असता 25 येतात आणि त्याचे वर्गमूळ 5 येते. अशा प्रकारे शंकरभट्टाने चमकातील प्रत्येक श्लोक वाचून त्याचा अर्थ स्पष्ट करून सांगितला. त्याने हे जे सांगितले ते सर्व सृष्टीच्या परमाणूचे रहस्य होते. ते कणाद ऋषींना माहीत होते. परमाणूच्या सूक्ष्म कणाच्या भेदामुळे विविध धातूची निर्मिती होते. शंकरभट्टाचे हे विद्वत्तापूर्ण वक्तव्य सर्वांनाच आवडले. राजाचा सर्व प्रश्नांना समर्पक उत्तर दिल्यामुळे आणि श्रीपाद प्रभूंच्या कृपेने शंकरभट्ट सुरक्षितपणे राजदरबारातून आणि विचित्रपूर नगरीतून बाहेर पडले. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये.